नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मनोज जरांगेंसंदर्भातली आहे. मनोज जरांगेंचं अंतरवाली सराटीमध्ये भर उन्हात आमरण उपोषण सुरू आहे. शेतात बाज टाकून जरांगे आपल्या उपोषणाला बसलेत. उन्हात बसू नका, सावलीत बसा, विखेंनी जरांगेंना ही विनंती केलेली आहे. मनोज जरांगे यांचं अंतरवाली सराटी या ठिकाणी भर उन्हात आमरण उपोषण सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. उन्हात बसू नका, सावलीत बसा, विखेंनी जरांगेंना ही विनंती केलेली आहे. काल सुद्धा आपण बघितलं, विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी जरांगेंची भेट घेतली होती आणि सविस्तर चर्चा सुद्धा केली होती. यानंतर रात्री आयुक्तांना भेटल्यानंतर विखेंनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती देखील दिली होती. आणि आपण एकंदरीत सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर ही 3 महत्त्वाची दृश्य पाहतोय. जरांगेंचं भर उन्हात आमरण उपोषण हे सुरू आहे. थोड्या वेळापूर्वी डॉक्टरांकडून त्यांची तपासणीही करण्यात आलेली आहे. तर जरांगेंच्या उपोषणस्थळी धनगर कार्यकर्ते सुद्धा आता दाखल झालेले आहे. बारामतीच्या यशवंत संघर्ष सेनेचाही जरांगेंना पाठिंबा असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात. आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून. ते थेट उपोषण स्थळावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सागर, आपण पाहतोय सध्या उन्हाचा पारा हा चांगलाच वाढलेला आहे आणि अशा या भर उन्हामध्ये जरांगे पाटील उपोषणाला बसले. शिवाय त्यांना या ठिकाणी या आंदोलनाला साथ घालणारे आणि त्यांना या ठिकाणी ज्यांनी सपोर्ट केलेला आहे असे सर्व कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत. काय अपडेट या संदर्भात? सेजल, आपण पाहिलं की खरं तर मनोज जरांगे पाटलांनी सरकारला अल्टिमेटम दिलेलं होतं की माझ्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य केल्याशिवाय मी उपोषण थांबवणार नाही. आणि सरकारने खरं तर सकाळच्या सत्रामध्ये त्यांच्या मागण्या ज्या आहेत जरांगे पाटलांनी केलेल्या आहेत त्याच्या संदर्भातला एक मसुदा जो आहे तो शासनाने तयार केलेला आहे. तो मनोज जरांगे पाटलांना देखील दाखवला. स्वतः मंत्री विखे पाटील सुद्धा या ठिकाणी आलेले होते. मात्र मनोज जरांगे पाटलांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे की मला 5 वाजेपर्यंतची वेळ द्यावी. राज्यभरातले जे अभ्यासक आहेत मराठा आंदोलनाचे आणि या संबंधित मसुद्याचे, त्यांच्याशी मी चर्चा करतो आणि त्यानंतर आपल्याला या संदर्भातलं आमचं जे म्हणणं आहे ते कळवतो. तत्पूर्वी मनोज जरांगे पाटलांनी जो काही मसुदा त्यांच्याकडे सादर केला होता त्यातल्या काही मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांवर ते समाधानी आहेत. मात्र असं असलं तरी सातारा गॅजेटचं जे मागणी आहे त्यावरती ते अद्यापही ठाम आहेत. खरं तर शासनाने त्यांना 1 महिन्याची वेळ मागितली होती. मात्र मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे. आम्हाला आजच त्या संदर्भातला तोडगा जो आहे तो अपेक्षित आहे. आणि आपण पाहतोय खरं तर मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक असतील, राज्यातले मराठा बांधव जे आहेत ते या अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर साधारणपणे 9:30 ते 9:45च्या सुमारास मनोज जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू केलं. सुरुवातीला ते एका शेतामध्ये आले आणि या शेतामध्येच त्यांनी ठिय्या दिला. आपण पाहतोय बाजेवर बसून ते आता या ठिकाणी आपल्या रणरणत्या उन्हात आपलं उपोषण जे आहे ते सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर मनोज जरांगे पाटलांच्या मते मी उन्हात बसल्यानंतर त्याचे चटके जे आहेत ते सरकारला बसतील, त्यामुळे मी या ठिकाणाहून हलणार नाही. खरं तर मंत्री विखे पाटलांनी त्यांना विनंती केली की जोपर्यंत पुढच्या प्रक्रिया होत नाही तोपर्यंत आपण सावलीत बसावं. मात्र असं असलं तरी मनोज जरांगे पाटलांनी त्याला नकार दिलेला आहे. आपल्या मागण्यांवरती आणि आपल्या या उपोषणाच्या निर्णयावरती ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी.